रामकृष्ण हरी माऊली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं होतं की मनुष्य जन्म मिळून जर आपण भगवंताची भक्ती केली नाही तर आपण पशु समानच आहोत. तर पशुपक्ष्यांच्या आणि आपल्या 4 क्रिया सारख्याच आहेत. म्हणून श्रीनाथ महाराज म्हणतात की आहार निद्रा भयमैथून सर्व योनींशी समसमान, मनुष्य देहींचे निज्ञान सर्वांशी जाण अधिक. ते म्हणतात की पशुपक्षी आहेत तेही आहार घेतात, आपणही आहार घेतो. पशुपक्षीही झोपतात, आपणही झोपतो. पशुपक्ष्यांनाही भीती वाटते. उदाहरणार्थ उंदराला मांजरीची भीती वाटते, मांजरीला कुत्र्याची भीती वाटते, कुत्र्याला वाघाची भीती वाटते आणि आपल्याला काळाची भीती वाटते. त्याचप्रमाणे सर्व पशुपक्षी व आपण प्रजोत्पत्तीचं कार्य या 4 गोष्टी आपण सर्वजण सारख्याच करतो. पण मनुष्य देहामध्ये भगवंताने विशेष म्हणजे सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे. तर सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय, तर खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, परोक्ष काय, अपरोक्ष काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, या सर्वांचं ज्ञान या मनुष्य देहामध्ये भगवंताने दिलेलं आहे. म्हणून आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचं काम म्हणजे भगवंताची भक्ती करणे. हा मनुष्य जन्म मिळून जर आपण भगवंताची भक्ती केली नाही, त्यांनी दिलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा जर आपण काही चांगला उपयोग केला नाही तर आपला मनुष्य जन्म व्यर्थ आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं खरं वैभव जर काय असेल तर भगवंताची भक्ती करून त्या भगवंताला प्राप्त करून घेणं. म्हणजे इतर देहांमध्ये हे ज्ञान नाही, पण मनुष्य देहामध्ये भगवंताने हे निज ज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान घातलेलं आहे. पाहोरी मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. तर या बुद्धीचं जे वैभव खरं की भगवंताला जाणून घेणं ते या मनुष्य देहातच आपल्याला जाणता येतं आणि त्यासाठीच भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली.